बीड, परळी, गेवराई आणि आष्टीमधून 500 बाटल्या जप्त करण्यात आल्यात। अन्न आणि औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली आहे। आणखी कोणकोणत्या मेडिकलमध्ये हे सिरप आहे याचा शोध घेतला जातोय। पुण्यातील एजन्सीकडून कप सिरपचा पुरवठा केला गेलाय, ही माहिती समोर आली आहे। मध्य प्रदेशामध्ये कप सिरप विषारी बनवल्यानं 22 मुलांचा मृत्यू झालाय। इतरही राज्यामध्ये अशाच प्रकारे घटना घडलेल्या आहेत आणि त्यानंतर आता ही मोठी कारवाई बीडमध्ये करण्यात आली आहे। तर मध्य प्रदेशात कप सिरपाचं सेवन केल्यामुळे 22 मुलांचा मृत्यू झालेला होता। त्यानंतर या सगळ्या मुलांवर नागपूरमध्ये उपचार करण्यात आले, त्यातल्या बहुतेक मुलांचा मृत्यू झाला। त्यानंतर हे प्रकरण खूप चर्चेमध्ये आलं। या प्रकरणी या कप सिरपवर बंदी घालण्यात आली आहे। अनेक राज्यांनी बंदी घातल्यानंतर महाराष्ट्र सरकारने देखील या संदर्भात महत्त्वाचे पावलं उचलत या संदर्भात बंदी घातलेली होती आणि त्यानंतर आता बीडमध्ये अशा स्वरूपाच्या विषारी कप सिरपचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। कुठकुठल्या मेडिकल स्टोअरमध्ये आता हे कप सिरप पुरवण्यात आलेलं होतं याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय। अन्न व औषध प्रशासन विभागाने ही मोठी कारवाई केलेली आहे। जवळपास 500 बाटल्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी विकास माने। विकास, ज्या ठिकाणी या कप सिरपमुळे जवळपास 22 बालकांचा मृत्यू झालेला होता, तेच कप सिरप जे आहे ते बीडमध्ये आढळून आलेले आहे। जवळपास 500 बाटल्या ज्या आहेत त्या अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केलेल्या आहेत आणि ही कंपनी जी आहे ती अहमदाबादची आहे। यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं रेस्पी फ्रेश कप सिरप नावाचा यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आणि विशेषतः जर पाहिलं तर बीड शहर आणि तालुक्यामध्ये सर्वाधिक पुरवठा या कप सिरपचा झालेला आहे। बीड शहर आणि तालुक्यामध्ये 177, गेवराई तालुक्यामध्ये 166, परळी तालुक्यामध्ये 72 आणि आष्टी तालुक्यामध्ये 18 बाटल्यांचा पुरवठा यामध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान ही बाब ज्यावेळेस त्यांच्या निदर्शनास आलेली आहे अन्न औषध प्रशासन विभागाच्या, त्याच दरम्यान याचा पुरवठा जो आहे तो थांबवण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण बाटल्या ज्या आहेत त्या पुन्हा मागवण्यात आलेल्या आहेत आणि याचे नमुने जे आहेत ते देखील अन्न औषध प्रशासन विभागाने तपासण्यासाठी मोठी कारवाई आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता ठाण्यामधून मोठी बातमी येते।